देशात शाला बाजाने. माझ्या कथेचे नाव आहे गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब फुले वाड्याच्या सज्जातून बाहेर बघत होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता, प्रचंड अवघड आणि अभेद्य. त्या किल्ल्याचे नाव कोंढाणा. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही या विचारात त्या मग्न होत्या. तेवढा शिवबा तिथे आला आणि म्हणाला, आईसाहेब काय आहे आपल्या मनात? त्या म्हणाल्या, या किल्ल्यावरचं हिरवं निशाण आम्हाला पोचतंय. शिवराय म्हणाले, हे तर आम्हालाही खूप पोचतंय. आईची इच्छा इतर पूर्ण करायलाच हवी. शिवरायांनी कोंढाणा घेण्याचा बेत केला. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला? कोण जिंकेल हा गड? तेव्हा त्यांच्या नजरेसमोर आला तानाजी मालुसरे, त्यांचा खेळगडी. तानाजी कोकणातील उंबरखेड या गावाचा राहणारा होता. अंगापिंडानं भरदार होता. छाती तर एका उजरासारखी बुलंद होती. त्यावेळी खरं तर तानाजी आपल्या मुलाचं म्हणजे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण करायला तिथे आला होता. शिवराय म्हणाले, आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहे. तेव्हा ताडकन तानाजी उठला आणि म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीसाठी आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजीने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्नही बाजूला ठेवून दिलं. शिवरायांचे आशीर्वाद घेऊन तानाजी आणि सूर्याजी कोंढाण्याच्या कामगिरीवर निघाले. मध्यरात्रीची वेळ होती. आभाळात चांदण्या लुकलुकत होता. गडाजवळ गुडूप अंधार पडला होता. पाऊल न वाजवता दुःखत दुःखत तानाजी आणि त्यांचे मावले गडाखालच्या दरीत जमा झाले. गडाखाली घनदाट झाडी होती. गडावर कडक पारा होता, पण तानाजी जिथे उभा होता ते खोल दरी होती. त्यामुळे तिकडून कुठलाही पारा नव्हते. यासाठी तानाजीने हाच रस्ता निवडला आणि सूर्याजीला म्हणाला, सूर्याजी, तू 500 मावले घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावले घेऊन गडा चढून येतो. गडा चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही घुसात धुवा उडवू शत्रूंचा. चला, असे म्हणून तानाजी आणि सूर्याजी आपापल्या वाटेत निघाले. तानाजीने त्याच्याबरोबर एक घोडबळ आणली होती. तिचं नाव यशवंती. हा प्राणी आपल्या नख भिंतीत खुसून उभ्या भिंतीलाही चिटकून बसतो. तानाजीने तिला दोरी बांधली आणि दिल्ली कड्यावर फेकून, पण 2 वेळा घोडबळ खाली पडली. तानाजीला तिचा राग आला. तो यशवंतीला म्हणाला, यशवंते, आता जर पुन्हा पडलीस तर कांडोली करेन. मग काय गंमत? घोडबळ बसली कड्याला चिटकून. बराबर तानाजी आणि त्याच्या मावले गडातून उघड गेले. गडावरच्या पहारेकऱ्यांना मावल्यांची चाहूल लागली. मुघल सैनिक आपापल्या तलवारे घेऊन मावल्यांवर धावले. रणभर लढाई सुरू झाली. तलवारीला तलवाऱ्या भिडू लागल्या. सपासप वार होऊ लागली. ढाली खणानू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावल्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा रडत होता. एवढ्यात कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरला. तानाजी आणि उदयभान एकमेकांची लढू लागले. ते एवढ्या जोरात लढत होते ते जणू 2 ढगच एकमेकांवर आपटत आहेत. उदयभानचा एक घाव तानाजीच्या ढालीवर लागला. तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजीची ढालच तुटली. पण तानाजी डगमगला नाही. त्याने आपला शेला हाताला गुंडाळला आणि लागला ती लढायला, पण घात झाला. एकमेकांचे घाव अंगावर पडून दोघे पण जखमी झाले आणि धारातीर्थी पडले. तानाजीला पडलेलं पाहून मावले घाबरून पालायला लागले. सूर्याजीने सगळं ते पाहिलं आणि कड्यावरचा दोर कापून टाकला आणि मावल्यांना म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही असे बाबूबाईसारखे का बोलता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय. कड्यावर उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूंवर तुटून पडा. सूर्याजीच्या या शब्दांनी त्यांच्यामध्ये वीरश्री संचारली. हर हर महादेव अशी गर्जना करत मावले जोर जोरात लढायला लागले आणि विजयी झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. महाराजांना ही बातमी कळाली. ते खूप हरहल्ले आणि म्हणाले, गड आला पण माझा सिंह मात्र गेला. पण माझा सिंह मात्र गेला. कोंढाण्याचे सिंहगड नाव सार्थ झाले. धन्य धन्य तो तानाजी, धन्य धन्य ते शिवराय. धन्यवाद.